लग्नानंतर होईलच प्रेम 22 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत। तर इकडे नंदिनी आणि जीवाने जुईला घरी आणलेले असते आणि ते सर्व जुईला घर दाखवतात। नंदिनीची आणि जीवाची रूम पाहून जुई मात्र खूप खुश झालेली असते आणि ती स्वतःला आरशामध्ये पाहून खूप नटत असते। तर जीवा जुईला म्हणतो, कशी वाटली नकटे आमची रूम? त्यावर जुई जीवाला म्हणते, एकदम झकास, लय भारी आहे तुमची रूम, मला खूप आवडली। तर जीवाने नंदिनीसाठी ते पायातील घुंगरं आणलेले असतात। जुई त्याला हात लावते, हातात घेऊन ते घुंगरं पाहत असते। तर जीवा जुईला म्हणतो, अगं थांब, कशाला हात लावत आहेस? तर जुई घाबरते आणि जीवाला म्हणते, यापुढे नाही हात लावणार काका। पण नंदिनी जुईला म्हणते, नाही बाळा, तू लावू शकतेस त्या घुंगरांना हात। तर जुई खुश होते। तर इकडे विजयच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजत असते। विजय कशाबद्दल तरी विचार करत असतो। तर रम्या विजयला म्हणते, काय चालू आहे विजय तुझं? कसला विचार करत आहेस? खूप वेळ झालं मी पाहत आहे। तर विजय रम्याला म्हणतो, जर जंगलामध्ये टिकून राहायचं असेल ना, तर स्वतःचा जीव वाचण्यासाठी ही शिकार करावीच लागते। तर काव्याला विजयच्या बोलण्याचा धक्का बसतो। काव्या विजयला म्हणते, नक्की काय शिजत आहे तुझ्या डोक्यामध्ये? तर विजय रम्याला म्हणतो, तो पार्थ एवढ्याच चांगल्या घरचा मुलगा तो आणि असे कारस्थान करतो का? मला त्याचा भयंकर राग आला आहे आणि मी याचा तर बदला घेणारच आहे। पण नाटकी रम्याला सर्व काही नाटक माहीत असते आणि ती विजयचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत असते। रम्या विजयला म्हणते, अरे सोड ना, झाली ना ती गोष्ट, आणि मला सर्वात गोष्ट ही चांगली वाटली की तू माझ्यावरती विश्वास ठेवलास, तू माझे साईड घेऊन सर्वांना भांडलास, मला यातच खूप आनंद झाला। तर नाटकी रम्या फक्त नाटक करत असते आणि परत विजयला स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असते। तर विजय रम्याला म्हणतो, आज तुला सांगणार नाही, मी खूप एक भन्नाट प्लॅन केला आहे। हा प्लॅन मी तुला उद्या सांगेल, तू आणि आई मला उद्या भेटा। घुंगराला हात लावल्यामुळे जीवा जुईवरती रागवलेला असतो। तर जुई नाराज होते आणि रुसून बसलेली असते। त्यावर जीवा आणि नंदिनी जुईला म्हणतात, अगं काही नाही, जिच्यासाठी हे घुंगरं आणले आहेत ना, तिला अजून येण्यासाठी खूप वेळ आहे, तोपर्यंत हे घुंगरं तुझेच आहेत। तर जीवासुद्धा जुईला म्हणतो, हो बाळा, माझेच चुकले, मला अजून लहान लेकरांना कसे वागायचे ते अजिबात कळत नाही, पण तुझी ताई आहे ना, माझ्या गोष्टी मनावर घेत जाऊ नको, चल आपण हे तुझ्यासाठीच हे घुंगरं आणले आहेत, आपण तुला घालूया। असं म्हणून जीवा अतिशय प्रेमाने जुईला ते घुंगरं घालतो। तर जुई जीवाला म्हणते, आता घुंगरं घातलेच आहेत तर आपण एक डान्स करूया। तर जीवा आणि नंदिनी पण खुश होतात आणि एक छान घुंगराच्या तालावरती असं म्हणून एक गाणं लावतात। तर जुईसुद्धा त्या दोघांसमोर घुंगरं घालून खूप छान नाचत असते आणि नाच पाहून जीवा आणि नंदिनीसुद्धा खूप खुश होतात। जुईचे तोंड भरून कौतुक देखील करतात। तर नंदिनी जुईला घुंगरू आवडत असल्यामुळे एक घुंगरू त्यातील काढते आणि काळ्या धाग्यामध्ये नजर लागू नये म्हणून तिच्या पायामध्ये बांधते। नंदिनी अतिशय प्रेमाने घुंगरू बांधलेले पाहून जुईच्या डोळ्यामध्ये पाणी येते। तर नंदिनी आणि जीवा घाबरतात आणि जुईला विचारतात, का रडत आहेस? तर जुई खूप इमोशनल झालेली असते। जुई नंदिनीला म्हणते, मी गावी येता वेळेस आईनं सुद्धा माझ्या पायामध्ये असेच घुंगरू बांधले होते, पण या सिटीमध्ये कुठे गडबडीमध्ये हरून गेले मला समजले नाही, मला माझ्या आईची आठवण आली। तर जुई रडत असते। तर नंदिनी तिला अतिशय प्रेमाने जवळ घेते। रडत असल्यामुळे तिला खोबऱ्याची वडी नंदिनी आणून देते। तर जुई दोघांना विचारते, ते सर्व ठीक आहे, पण उद्या किडनॅपिंगचा प्लॅन काय आहे? तर जीवा सर्व काही जुईला उद्याचा किडनॅपिंगचा प्लॅन समजून सांगतो आणि जुई आता ते प्लॅन करण्यासाठी रेडी असते। तर इकडे पार्थने काव्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते आणि हळूवारपणे तिला सरप्राईज देण्यासाठी रूममध्ये घेऊन येत असतो। तर काव्या पार्थला म्हणते, काय हे देशमुख, का अशी पट्टी बांधली आहे? नक्की तुमचं काय चालू आहे ते तरी सांगा। त्यावर पार्थ काव्याला म्हणतो, अगं शांत बसतेस का थोडं तरी, मला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे। तर दोघांची छोटी मोठी कॉमेडी सुरू असते। तर पार्थ काव्याच्या डोळ्यावरची पट्टी काढतो। तर चक्क पार्थने रूममध्ये एक छोट्या मुलीचे पोस्टर लावलेले असते आणि त्याच्या हातामध्ये IAS असे लिहिलेले असते।
आणि ते पाहून काव्या मात्र खूप खुश होते. तर पार्थ काव्याला म्हणतो, हे आहे छोटे IAS देशमुख. तुम्ही परीक्षेची तयारी करत आहेत, पण त्यासोबतच तुम्ही आई होणार आहेत आणि ही गोष्ट माझ्या कायम डोक्यामध्ये राहावी यासाठीच मी हे पोस्टर लावले आहे. डोळ्यासमोर असावी आईपणाची आस, स्वप्नांचा ध्यास आणि म्हणूनच केला आहे हा सर्व काही अट्टहास. तर काव्या खूप हसते आणि पार्थला म्हणते, क्या बात है, पार्थ देशमुखांना कविता आठवत आहे. तर काव्या पार्थला म्हणते, आपली मुलगी किती गोड असेल ना. तर पार्थ काव्याला म्हणतो, अजिबात नाही, मला मुलगी नकोय, मला मुलगा हवा आहे. कारण तुम्हाला सोडून मला कुठल्याच मुलीवरती प्रेम नाही करायचे, मला कुठल्याच मुलीवरती जीव नाही लावायचा आणि त्यामुळेच मला मुलगा हवा आहे. कारण त्याला 2 धपाटे देऊनसुद्धा सरळ करता येते. तर काव्या पार्थला म्हणते, अजिबात नाही हां, माझ्या मुलाला अजिबात तुम्ही मारणार नाही. तर पार्थ काव्याला म्हणतो, मला तर हे चित्र पण दिसत आहे, माझा मुलगा खूप खोडकर होणार आहे आणि त्याचा मार देखील मी खाणार आहे आणि तो माझ्या पाठीमागे लपणार आहे. तर दोघांची अशीच खूप मज्जा मस्ती सुरू असते. दोघेही आपल्या बाळाबद्दल फ्युचरचा विचार करत असतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ नाश्ता करण्यासाठी बसलेला असतो. तर मिथुन भाऊजी पार्थला पेपरमधील पझल विचारत असतात. मिथुन भाऊजी पार्थला म्हणतात, लग्नानंतर खांद्यावर बसून घोड्यावर बसून काय निघते. तर पार्थ मिथुन भाऊजींना म्हणतो, वरात निघते, माझी आणि काव्याची निघली होती ना, खांद्यावर घेऊन मी खूप नाचलो होतो. तर मिथुन भाऊजी पार्थला म्हणतात, ते सर्व मला माहीत आहे, पण हे चुकीचं आन्सर आहे, दुसरं आन्सर दे. तेवढ्या तिथे जुई येते आणि जुई गोड शब्दामध्ये तिचं आन्सर देते. तर जुईचं उत्तर ऐकून पार्थ खूप इम्प्रेस झालेला असतो आणि गोंडस मुलगी कुठून आली आहे, कोणाची आहे असं विचारतो. तर मानिनी पार्थला सांगते, जुईला जीवा आणि नंदिनी घेऊन आले आहेत आणि हिला एका NGOमध्ये टाकायचं आहे. एका वयस्कर बाईकडे तिला घेऊन जाणार आहेत. तर नंदिनी जुईला नाश्ता भरवते. तर मानिनी जुईला विचारते, काय ग, तुला ज्या बाईकडे घेऊन जाणार आहे ती बाई तुला माहीत आहे का, ती चांगलं तुझ्याशी वागते का. त्यावर जुई मानिनीला सर्व काही सांगणारच असते. तर जीवा आणि नंदिनी तिला थांबवतात आणि आम्हाला खूप काम आहेत, आम्हाला तिकडे घेऊन जायचं आहे जुईला, असं म्हणून तिथून सुटका करतात आणि जुईला तिथून घेऊन जातात. तर मानिनी मिथुन भाऊजींना म्हणते, नक्कीच हे काहीतरी लपवत आहेत, हे मला माहीत आहे. त्यावर मिथुन भाऊजी मानिनीला म्हणतात, जाऊ द्या ना वहिनी, यांचा लपंडाव कोणत्या तरी चांगल्याच कामासाठी असतो. काहीतरी काम करत आहेत यातच आनंद मानायचा आणि आपण यांच्या कामाकडे दुर्लक्ष करायचे. तर मानिनीला सुद्धा मिथुन भाऊजीची गोष्ट पटते. तर इकडे विजयच्या सांगण्यावरून वसू आणि रम्या त्याला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये आलेले असतात. तर विजय दोघींना म्हणतो, खरंच मला तुमच्याकडे बघून खूपच वाईट वाटते. तुम्ही कसं काय त्या घरामध्ये राहू शकता आणि कसं काय त्या घरांचे टॉर्चर सहन करू शकता. तर नाटकी वसू विजयला म्हणते, तुम्ही आल्यापासून खरंच आमचा कुणीतरी वाली आहे असं आम्हाला वाटत आहे. आणि विजय, तुम्ही खरंच छोट्या छोट्या गोष्टींची रम्याची खूप काळजी घेताना त्या गोष्टीबद्दल पण मला खूप छान वाटते. माझी काळजी मिटल्यासारखं मला वाटत आहे. तर विजय वसूला म्हणतो, त्याची अजिबात काळजी करू नका. रम्याची जबाबदारी आता माझी जबाबदारी आहे आणि तिला कोणी खालीवरी बोललेलं मला अजिबात पटणार नाही. त्यासाठीच मी एक खूप मोठा प्लॅन केलेला आहे. तर विजय दोघींनाही भन्नाट एक प्लॅन समजून सांगतो. या मुहूर्तावरती आपण हा प्लॅन करायचा आहे. आता नक्की या विजयचा काय प्लॅन असणार, खरंच हे पाहणंच खूपच रंजक ठरणार आहे. तर इकडे प्लॅनिंग ठरल्याप्रमाणे त्या अत्तरबाईला पकडायचे असते. त्यासाठी रेखाताईंची पण मदत जीवा आणि नंदिनीने घेतलेली असते. तर रेखाताई नंदिनी आणि जीवाला म्हणते, प्लॅन काय आहे, त्या बाईला कसे पकडायचे ते तरी सांगा. तर जीवा आणि नंदिनी रेखा आणि रेखाताईंच्या मिस्टरांना सर्व काही प्लॅन समजावून सांगतात. तुम्ही आज जाऊन जुईची ॲडमिशन त्या पाळणा घरमध्ये घ्यायचं आहे आणि जेणेकरून जुई नवीन असल्यामुळे जुईचे किडनॅपिंग करणं त्यांना अगदी सोपं जाणार आहे. सर्व काही प्लॅन समजून सांगतात. तर जुईसुद्धा गेम खेळण्यासाठी एकदम रेडी असते. तर विजय रम्याला म्हणतो, तुला माझा प्लॅन पटला आहे का, तू प्लॅनमध्ये सामील होणार आहेस का, मी सांगितल्याप्रमाणे आपण करायचं का. त्यावर रम्या विजयला म्हणते, मला विचार करायला टाईम हवा आहे, मी घरी जाते आणि विचार करून तुला सांगते.
तर विजयसुद्धा रम्याला म्हणतो, ठीक आहे, विचार कर आणि सर्व काही सांग. हे सर्व काही जे केलं आहे ना फक्त तुझ्यासाठी, त्या घरामध्ये तुला मान सन्मान मिळावा यासाठी, माझा बाकी काही हेतू नाही. बहुतेक विजयने इथे रम्याला कोणालाही न सांगता आपण लग्न करून येऊया आणि खूप मोठा धमाका देऊया असं बहुतेक सांगितलेले असते. तर इकडे नंदिनी सर्वांना म्हणते, मी सांगितलेला प्लॅन तुमच्या लक्षात आलेला आहे ना? जे काही प्रश्न असतील ना हे आताच विचारा. कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ घालू नका, कारण जर थोडी गडबड झाली ना तर हा प्लॅन आपल्या जीवावर पण बेतू शकतो. तर जुई नंदिनीला म्हणते, तू अजिबात काळजी करू नको, मी आत्ताच माझ्या कॅरेक्टरमध्ये शिरले आहे आणि मी सर्व काही तुला बातमी देत राहील आणि काय काय होते आहे ते पण सांगत राहील. तर जुईच्या हातामध्ये एक लोकेशनची घड्याळ घातलेली असते, म्हणजे जिथं जिथं जुई जाईल तिथले तिथे लोकेशन जीवा आणि नंदिनीला आता ट्रेस होणार असते. तर काव्या जुईला म्हणते, मी तुझ्या जीवाला तरी धोक्यात टाकत नाही ना? जुई काव्याला म्हणते, अगं कशाला काळजी करतेस, मला माहीत आहे तू मला काही होऊ देणार नाही, त्यामुळे अजिबात तू काळजी करू नकोस. आपण ते आज बाईला आपण शोधूनच राहणार आहोत. तर जुई रेखाताई आणि त्यांचे मिस्टर सर्व काही प्लॅन ठरल्याप्रमाणे जुईचे ॲडमिशन पाळणा घरमध्ये घेण्यासाठी निघून जातात. तर नंदिनी मात्र विचारात पडलेली असते, ती घाबरलेली असते. ती जीवाला म्हणते, आपणच तिच्या पायामध्ये काळा धागा बांधला आहे, पण आपणच तिला नजर लावत आहेत का? तिच्या जीवाला काही होणार तर नाही ना? तर नंदिनी खूप काळजीमध्ये पडलेली असते. तर उद्याच्या भागामध्ये रम्याच्या पायाला खूप मोठी ठेच लागलेली असते. तेवढ्या तिथे काव्या येते. काव्या रम्याला म्हणते, जीवनात आणि जेवणात ठेचा हा खूप महत्त्वाचा असतो, तुला ठेच लागली ना ते खरंच खूप चांगले झाले. त्यावर रम्या काव्याला म्हणते, खूपच तुला बोलायला सुचत आहे ना? त्यावर काव्या रम्याला म्हणते, हो सुचतच असणार ना, कारण कारस्थानच तू तसे करतेस, मला बोलणं का नाही सुचणार? तर नंदिनी त्या अत्तर विकणाऱ्या म्हाताऱ्या बाईला पाहते आणि म्हणते, काय बाई आहे, येऊ देस माझ्यासमोर, तिला दाखवतेच यापुढे किडनॅपिंग कशी करते ते. तर उद्याच्या भागामध्ये जीवा नंदिनी जुई कशा प्रकारे त्या किडनॅपवाल्या बाईला पकडणार हे पाहणंच खूपच रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.